नमस्कार फ्रेंड्स, मी तुमचीच मैत्रीण संजना। खरं तर 25-30 वर्ष जॉब करून एखादी व्यक्ती जेव्हा रिटायर होते तेव्हा ती घरामध्ये निवांत बसूच शकत नाही आणि जर कधी निवांत बसण्याची वेळ आलीच तर मात्र लवकर डिप्रेशन येऊ लागते आणि एकदा का डिप्रेशन आले की आरोग्याच्या तक्रारी फार चालू होतात। त्यामुळे नैराश्य किंवा डिप्रेशन येऊच द्यायचे नसेल तर मात्र स्वतःचे मन विविध छोट्या छोट्या व्यवसायामध्ये गुंतवून घेणे आवश्यक आहे। चला तर मग आज आपण बघूया रिटायरमेंट नंतर आपण कोणते छोटे व्यवसाय चालू करू शकतो। पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला किंवा चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा। चला छोटे व्यवसाय कोणते ते बघूया। नंबर 1, जर स्वतःकडे स्वतःचा थोडा पैसा असेल आणि जागा असेल तर त्या जागेवर एक मोठा हॉल बांधून तो हॉल छोट्या छोट्या फंक्शनसाठी रेंटवर देणे, जसे की डोहाळे जेवण, बारसे, वाढदिवस, पतसंस्थेच्या मीटिंग, बचत गटाच्या मीटिंग वगैरे। नंबर 2, 1 ते 5 वयोगटातील मुलांसाठी डे केअर सेंटर चालू करणे। ठराविक वेळेमध्ये या मुलांची आपण काळजी घेऊ शकतो, परंतु यासाठी 1 किंवा 2 महिला हेल्पर्सची आपल्याला गरज लागेल इतकंच। नंबर 3, जर आपल्याला थोडंसं टेक्नॉलॉजीचं नॉलेज असेल किंवा आपण टेक्नॉलॉजीमध्येच आतापर्यंत जॉब केला असेल तर आपण व्हिडिओ एडिटिंगचा छोटा कोर्स करून आपण व्हिडिओ एडिटिंगचा बिझनेस नक्कीच चालू करू शकता, जे की सध्या फार आवश्यक आहे। नंबर 4, आतापर्यंत आपल्या भरपूर ओळखी झालेल्या असतात। या सर्व ओळखींचा फायदा करून आपण रिअल इस्टेट एजंट किंवा प्रॉपर्टी एजंटचे काम नक्कीच चालू करू शकतो। शिवाय नंबर 6, याच ओळखींचा फायदा करून आपण मॅरेज ब्युरो ही चालवू शकतो। नंबर 7, जर काही व्यक्ती शिक्षक पेशामधून रिटायर झाले असतील तर त्यांनी 1 ते 10 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना घरी जाऊन शिकवणे किंवा एखाद्या मोठ्या कोचिंग क्लासेसमध्ये टीचर म्हणून जॉईन होणे हा व्यवसाय ते चालूच करू शकतात। यानंतर जर पती पत्नी दोघेही रिटायर असतील तर त्यांनी घरामधूनच मसाले किंवा लोणची, पापड यांचे पॅकिंग करून ते विकणे याचा बिझनेस चालू करू शकतात। नंबर 10, घरामध्येच प्लास्टिक कप बनवण्याचे एक छोटे मशीन घेऊन ते छोटे कप तयार करून होलसेलवर विकण्याचे काम किंवा व्यवसाय ते कोणीही व्यक्ती चालू करू शकते। नंबर 11, जर तुम्ही टुरिस्ट प्लेसच्या ठिकाणी राहत असाल तर बाईक किंवा स्कूटी रेंटनी देण्याचा व्यवसाय चालू करू शकता। नंबर 12, अशा अनेक गोष्टींची अनेक जणांना गरज असते, जसे की ट्रॅव्हल एजन्सीचे फोन नंबर हवे असतात, कोणाला एखाद्या छान शेफची आवश्यकता असते, कोणाला हॉलची माहिती हवी असते। अशा विविध गोष्टींचे फोन नंबर स्वतःजवळ ठेवून त्याची एक हेल्पलाईन आपण आपल्या गावासाठी चालू करून तो व्यवसाय सुरू करू शकतो। अशा प्रकारे विविध व्यवसायामधून आपण आपले मन नक्कीच गुंतवू शकतो। फ्रेंड्स, आपण रिटायरमेंट नंतर आपले विजडम, नॉलेज आणि एक्सपिरियन्स या सर्वांचा फायदा करून या विविध व्यवसायामध्ये आपण आपला ठसा तर उमटवू शकतोच, पण आपला इन्कमही वाढवू शकतो। तेव्हा या विविध व्यवसायांचा जरूर विचार करा। तुम्ही कोणता व्यवसाय चालू करणार किंवा यापेक्षा नवीन कुठले व्यवसाय आहेत का हेही मला कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा। आणि हो, आपल्या मित्रमैत्रिणींना पण हा व्हिडिओ जरूर शेअर करा, कारण त्यांनाही या विविध व्यवसायांचा किंवा याचा नॉलेजचा उपयोग होईल आणि त्याचा ते फायदा करून घेऊ शकतील। फ्रेंड्स, हे लक्षात ठेवा, रिटायरमेंट ही सेकंड इनिंग, आयुष्याची नवीन सुरुवात असते, हे मात्र जरूर लक्षात ठेवा। धन्यवाद।